जीबी सिंड्रोममध्ये कोल्हापुरातल्या एका पेशंटचा दुर्दैवानं मृत्यू झाला आहे आणि यामुळं साहजिकच सगळीकडेच आपण सगळेजण या विषयावरची माहिती आपल्याला सगळ्यांना मिळते. खरं तर जीबी सिंड्रोमच्या एकूण सगळ्या पेशंटची संख्या महाराष्ट्रातली जी पहिल्या टप्प्यामध्ये 9 जानेवारीला पुण्यात एकदम ज्यावेळेला पेशंट आढळले त्यावेळेला आपण सगळेजणच घाबरलेलो होतो. परंतु पेशंटची संख्या मर्यादित राखणं, संसर्गजन्य आजार नसल्यामुळं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याला योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी ज्या काही शासनानं सूचना आरोग्य विभागानं आणि संबंधित यंत्रणांनी सुद्धा जे काय सांगितलं त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं पालन सर्वच नागरिक करतायत. त्यामुळे सगळ्या संख्या मर्यादित ठेवण्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला आलेलं आहे. दुर्दैवानं कोल्हापुरातला पेशंट जो आहे तो पेशंटचे थोडंसं दुःखद निधन झालेलं आहे. या एकूणच पेशंटची संख्या जर बघितली तर म्हणजे जे पेशंट्स आहेत 1 महिन्यामध्ये साधारणतः आपण आढळलेले पेशंट्स बघितले तर साधारणतः 200च्या आत आहेत. आणि त्याचबरोबरीनं दुर्दैवानं दुःखद निधन झालेले पेशंट्स जे आहेत ते 8 ते 9 आहे. साहजिकच या पेशंटची संख्या अतिशय कमी आहे. जे कोमॉर्बिड असतील पेशंट, अगोदरचे आजार असतील, प्रतिकारशक्ती कमी असेल तर अशा पद्धतीच्या सर्वच पेशंट्सना थोडीशी ही आजारामध्ये मृत्यूची भीती असते. अशाच पद्धतीनं दुर्दैवानं ही घटना घडली. परंतु या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अगोदरपासूनच याबद्दलच्या पूर्वसूचना आरोग्य विभागाच्या वतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीने दिल्या जातात. लोकसुद्धा त्यांची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेत आहेत. त्यामुळं भविष्य काळामध्ये अशा घटना होणार नाहीत यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क आहे. शक्तीपीठ राजेश सागर यांनी त्याच्या समर्थनात बैठक देखील घेतली. तरी महायुतीच्याच नेत्यांमध्ये मतांतर दिसतं. शक्तीपीठ मार्गाबद्दल मतांतर असणं साहजिक आहे. कारण एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं हा एका मार्ग करण्यासाठीचा पुढाकार घेतला जातोय, परंतु ज्या मतदारसंघातून तो जातोय तिथले लोकप्रतिनिधी सुद्धा आणि तिथल्या शेतकऱ्यांची जनसामान्यांची भावना सुद्धा तेवढीच महत्त्वाची. त्यामुळे नामदार मुश्रीफ साहेब असतील आणि मतदारसंघात माझ्या सुद्धा येतोय त्यामुळे माझ्याकडचे सुद्धा शेतकरी तशाच पद्धतीची भावना व्यक्त करतात. त्यामुळे याबद्दलची वस्तुस्थिती आम्ही सुद्धा आमच्या वरिष्ठांच्यापर्यंत पोहोचू. प्रकल्प व्हायला पाहिजेत, परंतु जनसामान्यांची भावना सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. त्या पद्धतीची भूमिका सुद्धा आम्ही मांडणार आहोत. काय सांगतात, तिकडे कायदा सुधारण्याचा प्रयत्न केला जातो, थांबताना दिसत नाही. खरं तर या PCNDT ॲक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये अत्यंत प्रभावीपणानं आरोग्य विभागाचा आरोग्यमंत्री म्हणून मी जे काही काम करतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळंच कोल्हापुरात जे काही छापे झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामधले रिझल्ट्स आपण बघितलेत. अजून सुद्धा छापे होणे गरजेचं आहे, कारण कोल्हापुरामध्ये सुद्धा मुलींचा दर खूप कमी व्हायला आहे की आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा शोभनीय नाही. आणि त्यामुळे साहजिकच अजून छापे पडले पाहिजेत, यंत्रणा अधिक गतिमान झाली पाहिजे. अशा पद्धतीनं जे कोण कृत्य करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा कडक कारवाई, कायद्यातल्या दुरुस्तीचा प्रस्ताव सुद्धा आम्ही दिलेला आहे, तो सुद्धा होईल. 2-4 दिवसांमध्ये आणखीन एक GR होईल, ज्याचा उल्लेख पूर्वी आपण केला होता की जो डिकॉय आहे म्हणजे जी तक्रारदार महिला असते त्या तक्रारदार महिलेला सुद्धा 1 लाख रुपये आपण देतोय. पूर्वी आपण फक्त खबऱ्याला 1 लाख रुपये देत होतो, आता आपण जी डिकॉय महिला असते तिला सुद्धा 1 लाख रुपये देतोय. त्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी, प्रचार, ऑफिसचं सगळं मानधन, जे काय मीटिंग्ज असतात, त्याचबरोबर त्यांना वाहनांची सुरक्षितताने पुरवणं, या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी आपण जो काही जाहीर केला आहे पुढच्या 1-2-3 दिवसांमध्ये त्याचा सुद्धा GR निघेल. खरं तर काही डॉक्टर स्थानिक जे प्रशासन आहे त्यांच्यावर प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारची कुजबूज अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. त्याच्यामध्ये कोल्हापूर शहरातले 2 डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे हे सर्व चालतं, पण त्यांना थांबवण्यात यश आलेलं नाही. माझी आपल्यामार्फत सर्वांनाच विनंती आहे की ही एक सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य कोण करत असेल तर त्याची कोणत्याही परिस्थितीत काही करणार नाही. शासनाची आणि सार्वजनिक सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीनं मुलींचा मृत्यूदर कमी होतोय ते बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी म्हणजे अतिशय गंभीरपणानं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीनं जर कोण ही कुजबूज असेल तर त्याच्यातली वास्तविकता शोधून कडक कारवाई करण्यामध्ये कुठेही शासन कमी पडणार नाही. निश्चितपणानं जर का अशा पद्धतीनं सातत्यानं काही लोक याच कारवायांमध्ये असतील तर जसं काही मोकामधली सुद्धा जी कारवाई असते तशा पद्धतीनं सुद्धा कडक कारवाई करण्यासाठी जे काय निर्णय घेतले जातील ते शासन स्तरावरती येण्यामध्ये आम्ही पुढाकार घेणार आहोत. सर, जीबीए संदर्भात मुलांची डिस्चार्ज होण्याची संख्या आता अधिक आहे.
पॉझिटिव्ह कुठेतरी GB सिंड्रोम हा पहिल्यापासूनचा आजार आहे. अनेक पेशंट्स त्यामध्ये दुर्दैवानं त्या सगळ्या एकूण पेशंटची संख्या बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पेशंटची संख्या जेवढी आहे त्यापेक्षा डिस्चार्जसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होतात. आता एकूण जर पेशंटची संख्या बघितली तर डिस्चार्जची संख्या ही अगदी 90%, 95%, 97% सगळे पेशंट्स हे डिस्चार्ज होत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची फक्त वास्तविकता लोकांसमोर सांगणं आणि लोकांना सुद्धा वस्तुस्थिती सांगून अधिक चांगल्या पद्धतीनं प्रतिकारशक्ती वाढवून आपण आपल्या सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा किंवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या, हे जे काही आम्ही सातत्यानं सांगतो याच गोष्टींचं पालन करण्यासाठी आपण आवाहन. GB सिंड्रोम के बारे में क्या स्थिति है महाराष्ट्र में? आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं महायुतीचं जे काही एकूण सरकार कालच्या निवडणुकीमध्ये स्थापन झालं त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या संपूर्ण शिवसैनिकांमध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं उत्साहाचं वातावरण आहे आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये कोकणामधले सुद्धा दिग्गज नेते आपल्यासोबत सहभागी होत आहेत. त्यामुळे साहजिकच अशा येणाऱ्या प्रत्येक सर्व मान्यवरांचं सुद्धा स्वागत करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभरामध्ये आपण काम करणार आहोत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे जे लोक येतील त्यांचं स्वागत करणं, त्या सगळ्यांना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याबरोबर सोबत घेणं यासाठी आम्ही सगळेच मंडळी संघटितपणाने काम करतो. काही लोकांची प्राथमिक चर्चा झाली. या सगळ्या गोष्टींच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने वेगवेगळे लोक काम करतायत. पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या सर्वांना या सगळ्या गोष्टी लक्षात येईल.